नमस्कार, मी रामेश्वर जामगे युवाराज्य न्यूज लाईव्हच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। पाहुयात आजच्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी। बारड ते दुधनवाडी रस्त्याची दुरावस्था, अपघातात वाढ, उसाची ट्रॉली पलटी, आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचे दुर्लक्ष, रोडवर गुडघे एवढाले खड्डे, रोडची दुरुस्ती कधी होणार हा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे। मुदखेड प्रतिनिधी सुरेश फुलारी यांनी दिलेल्या माहितीनुसार बारड ते दुधनवाडी या मुख्य मार्गाची अत्यंत दुरावस्था झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। ठिकठिकाणी मोठे खड्डे, उकडलेले डांबर आणि अरुंद झालेला रस्ता यामुळे वाहनधारकांचे हाल होत आहेत। याच रस्त्यावर उसाची भरलेली ट्रॉली अचानक पलटी झाल्याची घटना घडली असून रस्त्यावरील खोल खड्ड्यांमुळे ट्रॉलीचा तोल जाऊन हा अपघात झाल्याची स्थानिकांनी माहिती दिली आहे। दुर्दैवाने मोठी जीवितहानी टळली असली तरी चालक व मजूर किरकोळ जखमी झालेले आहेत। माळटेकडी रेल्वे स्टेशनचे नाव बदलून गुरुद्वारा माळटेकडी साहिब करण्याची मागणी, रेल्वे प्रबंधकांना दिले निवेदन। नांदेडमधील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या माळटेकडी रेल्वे स्टेशनच्या नावामध्ये बदल करून ते गुरुद्वारा माळटेकडी साहिब करण्यात यावे अशी आग्रही मागणी शीख समाजाच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक यांना लेखी निवेदनही सादर करण्यात आले आहे। माळटेकडी परिसरातील गुरुद्वारा साहिबला अत्यंत उच्च ऐतिहासिक स्थान आहे। शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देवजी आणि 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांच्या पावन चरणांनी ही भूमी पुनीत झालेली आहे। त्यामुळे हे स्थान केवळ एक भौगोलिक ठिकाण नसून शीख इतिहासाचा एक अमूल्य ठेवा आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। हदगाव तालुक्यातील अनेक किराणा दुकानांमध्ये होत आहे गुटख्याची राजरोसपणे विक्री। गुटखा, पान मसाला, तंबाखूची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। राज्यामध्ये सुगंधित गुटखा, तंबाखू विक्रीवर बंदी असतानाच हदगाव तालुक्यात उघडपणे गुटखा बंदी असलेल्या सुगंधित पान मसाला, तंबाखूची राजरोसपणे मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे। प्रामुख्याने निवगा बाजार परिसरात तळणी, कोहळी, बामणी फाटा येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री केली जाते। मात्र गल्ली बोळात प्रत्येक किराणा दुकान, पान टपरी अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा उपलब्ध होत आहे। या प्रकरणी वरिष्ठ अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून अशा गुटखा माफियावर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। नांदेड जिल्ह्यात ठिकठिकाणी होळी व धुलिवंदन उत्साहात साजरे। अनेक ठिकाणी धुलिवंदन निमित्त अनेक इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते, तर तरुणांनी याला उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे। त्यासोबतच होळी आणि धुलिवंदन याला प्रत्येक गावाखेड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी आणि धुलिवंदन साजरी केल्याची माहिती समोर येत आहे। नांदेडकरांसाठी आनंदाची बातमी, 31 मार्च पासून नागपूर आणि गोवा विमानसेवा सुरू होणार आहे। नांदेडच्या श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावरून आता नागपूर आणि गोवा या दोन महत्त्वाच्या शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या बहुप्रतीक्षित विमानसेवेला येत्या 31 मार्च पासून प्रारंभ होणार असून यामुळे नांदेडसह संपूर्ण मराठवाड्याच्या दळणवळणाला मोठी गती मिळणार आहे। या नवीन विमानसेवेचे संचालन स्टार एअर कंपनीकडून करणार आहेत, तर सदरील विमान आठवड्यातील 6 दिवस उपलब्ध असेल, तर केवळ शुक्रवारी ही विमानसेवा बंद राहील। या नव्या मार्गामुळे आता नांदेडहून मुंबई आणि गोवा अवघ्या तासभराच्या अंतरावर येणार आहे। भारतीय जनता पार्टीच्या राज्यसभा सदस्यांची निवड यादी जाहीर झाली असून भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसंदर्भात यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, श्रीमती माया युनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे। सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या पेट्रोल तुटवड्याच्या अफवेने नांदेडच्या पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळाली। यामध्ये नांदेड येथील पेट्रोल पंपावर लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या आहेत। सोशल मीडियावर सध्या जगभरात चालू असलेल्या इराण-इस्रायल युद्धासंदर्भात भारतात पेट्रोलचा तुटवडा पडेल अशी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली होती। याच अफवेला खरं समजून नांदेडमधील अनेक पेट्रोल पंपावर रांगा लागल्या होत्या। नांदेड शहरात हल्लाबोल कार्यक्रमाला सुरुवात। होला मोहल्ला म्हणजेच हल्लाबोल हा शीख धर्मियांचा 3 दिवसीय उत्सव असतो। होळीच्या दुसऱ्या दिवशीपासून साजरा केला जाणाऱ्या या सणाची सुरुवात इसवी सन 1701 मध्ये शीखांचे 10वे गुरु श्री गोविंद सिंगजी यांनी मोहल्ला म्हणजेच सैन्याची मिरवणूक किंवा कूच म्हणूनच होला मोहल्ला हा केवळ सण नसून वीरतेचा आणि पराक्रमाचा उत्सव आहे। हा सण शीख समाजाच्या शौर्य, एकता आणि धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक मानले जाते।
हा सण नांदेड शहरात आजपासून सुरुवात झाला असून यावेळी शीख बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। हरणाच्या पिल्लाला पोलिसांनी केले वनपालाच्या स्वाधीन। कंधार शहराच्या लगतच धनराज घोडबोले हे व्यक्ती रस्त्यावरून जात असताना त्यांना एक हरणाचे गोंडस बाळ जखमी अवस्थेत आढळून आल्याने त्याला तेथून उचलून त्यांनी कंधार पोलीस स्थानक गाठले। पोलिसांनी वनपाल घोडके यांना संपर्क साधून त्या पिल्लाची माहिती दिली। घोडके यांनी त्या पिल्लाची तपासणी करून हे पिल्लू सुखरूप असल्याची माहिती दिली। त्यानंतर ते पिल्लाला पोलीस स्थानकामधून घेऊन गेले, परंतु एसबी घोडके हे पत्रकार बांधवांना माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे दिसून येत होते। यावेळी कंधार पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी चौदवाड साखरे यांच्यासह अन्य कर्मचारी व वनपाल एसबी घोडके व स्थानिक नागरिक धनराज घोडबोले हे उपस्थित होते। यासोबतच आजचे बातमीपत्र संपले। अशाच तुमच्या भागातील ताज्या घडामोडी पाहायच्या असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह। बातमीची प्रभाव पाडेल। धन्यवाद।